काय बापा आठवण राहिली ज्वारी कांदा लागते बा म्हणून ठोंबरा बनवा लागते तर आज टाकली बापा मोरू. चांगली 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 झाली म्हणा, जराशी ओलसर झाली आता कांडतो. चांगली कांदा लागते आवाज जमते ते. हो बापा हे काय आज आज ठोंबरा काढून राहिली का? हो वाटून राहिलं बा, नाही तर काय कांडते दुसरं ठोंबराच काढून राहिली. बाप्पा शांते ठोंबराच काढून राहिली का? माय आम्ही आलो तर ते लक्ष नाही. एवढी गुंग झाली काय? हो गुंगच व्हा लागते बाई, गुंग व्हाले तवाच विन्ना काढणं. काल माय आठवणच नाही राहिली हो माय. ज्वारी ओली करावं म्हटलं उलीशी आणि कांडा आता आलं माय लक्षात आणि आता बसली मग कांडाले. रात्रभर मुरली असती ना ते. आजच मग करतो ना, आजच काय मग खान का तुम्ही? कसं गोड लागत होते. काय करतो माय माझे नाही राहिलं लक्ष. नाही राहिलं तर आता त्याला का उपाय असते काय? आता मा घरी नेहमी बैल आहे तर मग पाहिजे ना आम्हाला ठोंबरा ला लागते ना, आणि गोडही लागते बिचारे खाले. मला आवडते, माईच्या माणसाला आवडते, मा पोराईले आवडते. आजकालच्या लोकांना नाही आवडत पण आम्हाला आवडते ठोंबरा. ना बस ना उभ्याच आहे का? हो ते पोरं खाते का? हो ठोंबरा खाते काय? बाई वाटलं नाही ते पोरं खाते म्हणून. माहिती सुनते बाबा सप्पा करत नाही. मानवऱ्याला आवडत नाही म्हणते, मलाही आवडत नाही म्हणते, अशी म्हणते बाबा. ते पोरं खाते पण माय घरी थोच आहे आटोंबा. माई सुन म्हणते मानवराय खात नाही म्हणते, मी खात नाही म्हणते. आता मग माझ्यासाठी खेळमीसाठी कोण करते? कोण माय कानावर घेते? सप्पा आवडतच नाही म्हणते बाप्पा. असं कसं आवडत नाही तर? तिला आवडत नाही, मा पोराला आवडते तर बिचारे. आता थोत्यालाही नाही आवडत म्हणते बाप्पा. मी करतो मा खाय खाय नाही तर काय? केलाच नाही तर खाईन कसा? नेट नाही लागत का तुमच्या सुनाईले? नेट लागाले करायचा म्हणून होते तशा बोलते. ठोंबरा करून कोण खाईन कोण असं आहे ते. आवडत नाही तर काय? चांगला ताक टाकून केला तर चांगला आंबट आंबट लागते. मस्त गोड हे ते टाकून मस्त लागते ना. सुनाईले काही एवढं माहीत नाही पण ते आता माय पायते येईन ते इली करता. आता सध्या लाईनीच्या घरी तर काही बैलजोडी होती नाही, तिच्या घरी तर काही करे नाही म्हणते तिचे, तिला माहीत नाही आहे. आणि मोठीच्या घरी नव्हती माय बैलजोडी. मग आता मी सध्या करतो पण त्याईले शिजवायला लावतो. त्या कांड्यात गिंडत नाही पण मी शिजवायला लावत असतो त्याईले. त्या करते आवडीने करते, खाते पण मासू नाही खाते. हो आता ते मुरली नाही आहे. आता तू काय कर, मी तुला एक सांगतो. आता जराशी पाण्यात मुर घाल. नाहीतरी मग आता 4-5 वाजता ते इसून शिजूच घालाल ना. हो ना बाई, माझ्या घरी 4-5 बैल आहे. लवकरच स्वयंपाक करायला बसा लागते आम्हाला. बैलाची पूजा, बैलाचे खांड शेकणं असते आज. आणि बैलाले धूप दाखवते. वर्षभर ते बैल आपल्या वावरात राबते माय, डवरे गिवरे करते, खांड शेका लागते ना. जखमा नाही पडत का त्याईले? जखमा पडते तर खांड शेका लागते. तूप गिपूही आणून ठेवलं म्या आणि त्याच्यासाठी आम्ही आवडीनं करतो. आपल्या घरी ते एवढे आपल्या घरी राबते हो माय बैल. त्याच्यासाठी आपण ठोंबराने बनवतो काय करा शांती. तसं आहे का नाही, नैवेद्यावर ठोंबऱ्याचा मान असते. पोयाच्या दिवशी मग हाच उरलेला आपण ठेवत नाही काय? मुद्दाम ठेवाच लागते ना, त्याच्यासाठी शिजवते. पण आजकाल नेट लागते म्हणून मैसून शिजवतच नाही हो माय. काय भांडणं करतं सणावाराच्या दिवशी? असं आहे ना. शिजवत नाही दादा काय बोलतं? आम्हाला नाही आवडत म्हणजे आम्ही नाही खात म्हणते ते. अशा म्हणजे ढोराचा खाना म्हणते, अशा गिशा म्हणते पप्पा. माझी माय माझ्या हो उभ्याच राहतं का? बस ना 4 गोष्टी सांगा माय. ठोंबरा हे होते, काढणं होते आणि तुमच्या गोष्टी होते. हो आम्ही बाहेर बसलो होतो दोघी जणी त्यावल्या ओट्यावर, तर आम्हाला आला आवाज. काय होय बाई म्हटलं, खटखट वाजून राहिला. पण आमच्या मनात शंका नाही आली. पण म्हटलं बाई आता काढते तर काहीच तर काढत नाही म्हटलं आजकाल बाया. तर म्हटलं शांती काढून राहिली असं, पण आज तर काही काढत नसते बापा. म्हटलं अगोदरल्या दिवशी काढत असते म्हणून आम्ही पाहायला आलो. तू काय करू राहिली तर तू तर ठोंबराच काढून राहिली. शेवटी दिसली, आमचा अंदाज खराच निघाला. कसा करता हो तुम्ही ठोंबरा? आम्ही वेगळ्या पद्धतीने करतो. काय तर काय माहीत बिचारे, सांग ना तुम्ही कशा करतात. हे कांडलेली चांगली मुरू द्यायची. चांगली आता 2-3 घंटे मुरू दे. आता तुम्ही पहिले टाकले ना, नाही तर रातभर मुरू घालायला लागते हो माय. आणि ते चांगली म्हटलं गद शिजू द्यायची. शिजली का मस्त शिजलं का मग बनते तो चांगला असा ठोंबरा. तर मग का नाही त्याच्यात मग शिजल्यावर टाकतो म्हटलं आम्ही. हो माने आलेलं आवडते. आजी ठोंबरा होय का म्हणते? मस्त लागते म्हणते आजी. कर म्हणते. मला वर्षी म्हणे आत्ता मायली नेहा माझ्या लेकराईसाठी करतो मी आणि माझ्या सुनाई खाते. आमच्या घरी नाही खात असं कोणी नाही आहे बापा. पण म्हटलं तुम्ही अशा शिजवता काय? मी डायरेक्ट ताकातच शिजवतो बिचारे. नेहमीच मी ताकात शिजवत असतो. शांते अशी करून पाय, याची चव भल्ली मस्त लागते. पहिले खाऊन पाय मग मला सांग. हो बाई शांताबाई, असं करून पाय मस्त लागते. आम्ही असा शिजवू पहिले. शांते एक गोष्ट म्हणू का तुले? एक गोष्ट म्हणू काय ना बापा? काय ले तुम्ही खिसकसता? बोला काय म्हणता तो? बिचारे तोंडानच मागून राहिल्या. दे जाऊ उलिसा वाटे भर देतो म्हटलं ठोंबरा. मला लय आवडते बिचारे. नाही खात्या तर करत नाही मा घरी. आता माईकून होत नाही. देशील का उलिसा? उलिसाच देजो. मग गुईगी टाकून मी खाईन एकली.
ना बाप्पा, ठोमरा ठोमरा घेऊन जा ना, घेऊन जा. हा एवढा भिव भिव मागून राहिले. हा मी कायले म्हणतो बाप्पा असं, मी गिनी म्हणतो तुम्ही नाही एवढे हलकट. माझ्या घरी सारेच जण खाते हो बाई, आमच्या घरी असं कोणी नाही खात नाही म्हणून मी अग्गय पगय टाकला, चांगला पायली भऱ्याचा टाकला आणि उरले का मा घरी म्हटलं आम्ही दुसऱ्या दिवशी त्याचे वडे करत असतो. म्हटलं मासुनी आवडीनं करते म्हटलं वडे, तर घेऊन जा काय आहे त्याच्यात. हा दिलं तर काय कमी होते काय. हा घेऊन जा वहिनी, नाही तर तुम्हाला वाटन का म्या म्हटलं नाही काही नाही, घेऊन जा. हा हाय मा घरी लय असते मा घरी. तसंही बिचारे तुम्हाला काय सांगू वहिनी, आपल्या घरी जे करत नाही ना त्याच्यात भल्लं मन जाते. आता काय म्हणतं सुनवायरीले, काही म्हणावं नाही वाटत. म्हटलं तर तू कर म्हणते. आता मायकून होत नाही, पहिले केलं बिचारे, असं आहे बोलता येत नाही. मग ते आपलं उगं राहिलं, जे दिलं ताटात ते खाल्लं, असं आहे माय काम. हो बाई, जे घरात नसलं त्याच्यात भल्लं मन जाते, माय तसंच आहे. घरात बोललं तर कलकतं ते, हेही बरोबर आहे तुमचं. घेऊन जा काही लाजू गिजू नका, नाही तर मीच आणून देईन ना तुमच्या घरी. कायले टेन्शन घेता तुम्हाला, माया सुन्या गिन्याच्या देता चांगलं नाही वाटत तर मीच देतो आणून. ते अधिक गोष्ट सांग काय. बरं झालं तू देच मला आणून, बरं झालं ते आठवून दिली. नाहीतरी माई सून काय म्हणत होती माहीत आहे, तर मी जर त्या घरी आणायला आली असती, मन गेलं असन मागत असन तिले म्हणून दिलं असं होते. तू आणून दिलं म्हणजे असं म्हणजो, मॅच दिलं बा आणून अशी म्हणजो. कसं सांगजो का तुमच्या घरी बा बैल गेलं नसते, तुमच्या इथे करत नाही बा, मला असं माहीत आहे म्हणून मी आणून दिलं असं म्हणजो. हो टेन्शन नका घेऊ बापा, सांग तुम्ही बरोबर सांगतो. हो सांगते, त्या घरच्या माणसानं माती किती आणली काय. हो मानाचे बैल गिलं करा लागते ना, गाय करा लागते, वासरू करा लागते, हवा नाही करा लागते. हो माय आता हे झालं का मला करायला बसा लागेल. हाय मा घरी घेऊन जा तुम्ही, लागली तेवढी घेऊन जा माती. माईच्या माणसानं लय आणली. हो तुम्हाला काय सांगू, मागच्या वर्षी माई तर मातीने आणली होती म्हटलं, मा पोरानं माईच्या येणं तर म्हटलं उलीशी माती नव्हती म्हटलं. मी झिंगरीच्या घरी गेली, झिंगरीला मागितली किती मोठी माती होती म्हटलं. मा डोळ्या देखत मी पाहिली म्हटलं, का म्हणे उलीशीच आहे म्हणे, जशी काय का सोनं होय बिचारी अशी करून राहिली होती. दिल्ली म्हटलं घास भरायसारखी दिल्ली हो माय. माय त्याच्यात धड म्हटलं बैलही होय नाही म्हटलं, गवा नाही होय, पण मानापुरती मी एवढीशे जसे काही मुंग्या होय असं करा लागलं बाई मला शेवटी. माकोड्यान मुंग्यासारखे दिशे. मी कधीच नाही करत, मस्त माय रपसं पसते म्हटलं बैल गेलं त्याच्यात. कमी याच्यात अखात पाहिना, अखात असा झाला का म्हटलं जाऊच भसे, कारण की पाणी जास्त पडलं होतं ना. काय बिचारी अखात होतच असते, दुष्काळात 13 महिना होतेच. केसावर भांडे घ्या, केसावर भांडे, बाई आपल्या घरापाशी आले केसावर भांडे, भांडे घ्यावं भांडे, केसावर भांडे. काय बाई काही गिऱ्हाईक नाही होऊन राहिले ह्या मोल्ल्यातलं भाई, काऊन नाही होऊन राहिलं तर. केसावर भांडे घ्या भांडे, बाई केसावर भांड्याला बाई इकडे ना. हो ताई येतो ना, येतो थांबा. केसावर भांडे घ्या भांडे. ताई जरा हात लावा बरं, लेकरू आहे हाती. लेकरू आहे हाती तर जरासं टोपल्याला हात लावू लागा. मीच तू लेकराले पाय. वाटलं मोठं जवळ आहे, हो माय जास्त जवळ नाही आहे. हो ताई यावेळेला जरासा माल कमी आणला ना म्हणून हलका आहे. बसा ताई, उठार बसा, लेकरू आहे जरासं, लेकराले ठेवा खाली. हात लावायचे दुखले असून तुमचे, बसा तुम्ही, आम्ही पाहतो भांडे खाली उभी राही तुम्ही उठार बसा लागून. हो बापा लेकराले धर हात दुखून आला मायाला. बसतो बसतो. हे चायनी आवडली, हे चायनी घ्या है ना, चांगली राहिली, जवळ जुड आहे, नाही तर अशी भेटत नाही ना. पण किती उलीशा केसात देईन काय, विचारून पाहतो तिथे किती केसात देईन ते. बापा ताई का तुम्ही दावा नाही दिला मला, केसवाली आली तर. ते आत्ताच आली, मला जरासं टोपलं ठेवून मागितलं खाली, तर मग मी ठेवलं, मग येतच होती तुला आवाज द्यायला. का हो हे चायनी कशी आहे, चांगली दिसते काय. उद्या बाबा मला पहिले कशी आहे आणि कशी नाही मग सांगतो तुम्हाला. चांगली आहे ना, जाडजूड आहे, चांगली आहे. वांगे गिंगे भाजाले बरे होते, पापड गिपडे भाजाले. वांगे नाही तर गॅसवर बसत नाही ना, आहे ना, गॅसवर बसत नाही ते, याच्यावर मस्त राहते, चांगले भाजले जाते. घेऊन घे मग घेऊन घेतो. केस 10 विचारतो तिथे किती लागते बापा, नाही तर मग कायले पटलं तर घ्या, नाही तर उद्या. किती केस लागून किती केसात देशील. हो बाई तुम्ही दाखवून तर पा, मग सांगतो ना मी तुम्हाला किती केस लागते म्हणून. बरोबर वाटले तर मी देईन बापा, नाही बरोबर वाटले तर मग मी वापस घेऊन मला. तुम्ही तुमचे घेऊन देता केस बापा, पटल्यावरच आहे ना, नाही तर काय. पण म्हणलं होतं बाई, पण माझ्या घरी केस नाही हो बाई, नाही तर मी घेऊन घेतलं असतं तुमच्या बाचं सामान. हो बाई मी नेहमीच देतो, तुम्ही वैकत नाही का मला, नेहमीच देतो तुम्ही बाबाचं नेहमीच सामान घेतावं बाप्पा. नाही तुम्हाला पहिल्यांदाच पाहिलं, पोरग कधी झालं जी तुम्हाला. ताई मी पहिली येऊ नये का, आता हे पोरग झालं 2-4 महिने मी आली नाही, 2-4 तरी एखादा वर्ष. आता हे पोरग मोठं दाट झालं, आता याला घेऊन फिरतो. का काय बिचारे एवढं लहान लेकरू होतं फिरणं नाही होय ना, आता येऊन राहिली एवढ्यात म्हणून तुम्ही वैकून नाही राहिले असं काही असं. मी ओळखतो ना तुम्हाला, मी ओळखतो. मी तुमच्यावरचं नेहमीच घेतो ना बापा, नेहमीच घेतो. तर वैकीची नाही काय, हायच ना वैकीची मी. नंतर मला वैकीच्या कधी आवाज देता ना तुम्ही, पण आज नाही दिला बाबा तुम्ही आवाज. म्हटलं बाई आवाज देऊन राहिला, तुमची मला दिवस वाट पाहिली जी, तुम्ही आल्या नाही. मला असं वाटते का बा आता येईन नंतर येईन. तुमच्याशिवाय मी कोणाला केसही देत नसतो ताई, कारण की मला तुमचा भाव वाटते, तुम्हाला माझ्या वाटते. मग दुसऱ्याच्या पाचचं मला पसंत नाही येत, तुमच्याच पाचचे भांडी पसंत येते मला.
कधी घिसघिस जास्त करत नसतो बाई. कसं आहे पोटा पाण्यासाठी फिरायला लागते. घिसघिस मी जास्त करत नसतो. आणि गिरायके माझ्यासोबत मग जास्त घिसघिस करत नाही. दुसऱ्या बाया तर उलीच्या केस धरते असे गोळे गोळे करते आणि काय करते आणि काय नाही त्याच्यातले केस बाया म्हणते कमी होते म्हणते, तुमच्या बच्चे होत नाही म्हणते. आपला धंदा तसा नाही आहे, इमानदारीचा धंदा आहे बाई आमचा. मी हाती घेत नसतो. पहिले घेऊन घ्या भांडं काय पाहिजे ते आणि मग त्याच्यानंतर काही जणी फक्त असे ढोमणे घेऊन येते आणि केस घेऊन पाहिजे आणि बात तुमचे लंबे करते. तुम्हाला माहिती आहे नाही हो ताई. मला ते 2-4 लक्षात आलं असंच करते आणि भांडं सप्पा देत नाही म्हटलं. त्या सप्पा विकत नाही स्वतःच फक्त ते ढोमणे घेऊन ते आणि दाखव म्हणते किती केस आहे आणि आपण दाखवले नाही म्हणते एवढी भांडण येत म्हणते घेऊन जा म्हणते. त्याच्यातले काढते का काय माहीत मला असं वाटते ताई. हो तुम्हाला बात डोळ्यात भुरळ पडते त्या. हां तुम्ही बाजाराच्या घरात जाते तेवढ्या उशिरात त्या गायब करते त्यातले केस. तुम्हाला असं वाटते का काय बा आपला विश्वासाचा धंदा आहे, आपण नेहमीच्या बाया आहे. हो ताई मी कोणाच पच्चा घेत नाही, फक्त तुमच्याच पच्चे घेतो. लेकरू तर मस्त आहे हो ताई तुमचं आलं. हां मस्त आहे, गोंडच दिसते. बोरायला मला समजते जी. चांगलं आहे म्हटलं बरोबर. हां करून राहिला बसला तरी है नाही इकडला तिकडे फिरते. आता तुमच्या इकडे पोहोच राहिले टुकून मुकून मोठं देतं. 2-2 कामं करून बस सांभाळता लेकराले. मला नवलंच वाटते एवढं गावभर ते लेकर हातात घेऊन हिंडता डोक्यावर राहते. हां नवला आहे बाई तुमचं. करतो बाई धंद्या पाण्यासाठी करायला लागते फिरायला लागते. पोट कसं भरण नवऱ्याच्या भरोशावर पोट नाही भरत माय आमचं. हां मग काय आपण 4 पैसे उरवले तर उरते नाही तर काय उरते हो ताई. हो ताई जराशी म्हटलं लहान लेकरू आहे तर जराशी पुई दे जा. हां पुई दे जा जरासं वरण गिरण वरण दे जा, थोडंसं भात असेल तर भात दे जा. हां मी चालून देतो मग पोराले. अशी काले करतो लेकराले वरण भात चारत जाय चांगला देऊ का माझ्या घरी गरम गरम वरण भात आहे लेकराले चारून दे मग जा हिंडायला लागन माझ्या घरात बसवलीशी. ताई इथे चालून दे ना उट्यावरच द्या. मापुराला चारतो मी आणि जरासं पाणी द्या त्याला माठातलं द्या जात पाणी ताई नाही तर त्याला सण नाही होत. कोणी फ्रीजचं गिच्चं देते ना तर मग मला विचारे खोकला सर्दी झाली मग मापुराली ताई सर्दी खोकला होते द्या मग तुमच्या इथचं पण माठातलं द्या बाप्पा पाणी. टोपलं मस्त जाड आहे पण बिचारे घेतलं असतं पण माझ्याशी केस नाही आहे म्हणून नाही तर मग घेतलं असतं. तुम्ही पैशात गिशात काही विकत नाही वाटते नाही ताई. आम्ही टोपले गिपले हे काहीच्यातच विकत नाही, पैसा गिशात विकत नसतो फक्त केसातच विकतो. आमचा धंदाच केसावरच आहे ना ताई. हां पैसे घेऊन काय करू आम्ही. हां आम्हाला तिकडून भेटते मग आम्ही तेवढा घेतो तेवढा विका लागते आम्हाला. हां तसं नाही आहे ना काही पैसे घेतले आणि विकलं आम्हाला केसातच आणा लागते सगळं ताई. लवकर मला धंदा करायला लागते. अरे कुण पडली म्हणजे मग लेकराला येऊन लागते मला येऊन लागते. हां लवकर आणा बाई ताई. हां केस आणा तुम्ही बाहेरून लवकर घरून. हे मॅ चांडणी ठेवली. हां आणि थम्मी केस आणायला जातो काय लक्ष ठेवतो. हां नाही तर म्हणजे नेली बाप्पा. ताई बाय वैकत नाही का आम्ही बाय वय खाली नेहमीच आहे ना असं काजी आम्ही असं करणार आहे का जी. हां असं नाही करत ना आम्ही, आम्हाला माहित आहे ना जी. हां कशा आहे काय नाही कोणत्या बाय आम्ही डोळ्यानंच ओळखतो ना. ताई 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 भांडे गिने मस्त आणता तुम्ही, मस्त आणता पण भांडे चांगले आहे तुमचे बच्चे भांडे. मागं मी घेतलं होतं ते चांगलं होतं ना तुम्ही. आता आठवलं मला का तुम्हीच होय बा म्हणून त्या ते भांडं लय मस्त निघालं होतं. पण मी हलका माल आणतच नसतो, मी चांगलाच माल तो आणत असतो आणि बरोबर भात विकत असतो मायावाला काम. म्हणून माझ्या बाया लय वाट पाहते. आता गावभरात माझ्या बाया वाट पाहत असं आली नाही एवढ्या दिवसाचे लय कसं जमा करून ठेवते माझ्यासाठी बाया. हां लय मोठे करून ठेवत असते आवाज देते मला येव करून. हां आता जातो आणि घ्या बरं लवकर तुम्हाला काही घ्यायचं घेऊन घे ना तुम्ही. हां काल विचार करून राहिला घेऊन घ्या ना आणि पुढच्या वेळी तर देऊन द्यायचा केस जमा करून ठेव जा. आता घेऊन घ्या सध्याचं. हां आणि मी काय अनुटकी बाई आहे का तुमच्यासाठी. नाही बाई मापाशी आहे नाही आणि मी आता सध्या घेतोय नाही काय करू माय. हां तुला लेकरू बाय आहे. हां तुला उधारी ते करून आणि कसं झालं तर बरं नाही मग मी काय करू. हां राहू दे तू लेकरा बायाचा संसार आहे ना. तू 4 भांडे जास्त खपले केसात जास्त आले केस तुला पैसा येते. राहू दे पैसे काय एवढं म्हटलं तेच तुला यावं माय. लय आणले मॅ केस. हो बाई उलीचे जरा जास्त दे ना जी ताई. हां जरा जास्त दे ना. हां एवढ्या शाळेच्यात येते तरी का ताई. हां येत नाही ना एवढ्या शाळेच्यात आम्हाला पुरत नाही ताई. देऊन दे ना माघारी एवढेच आहे ना. आता जेवढे जमा झाले तेवढे तरी तुम्ही म्हटलं तू आली नाही त्यापासून जमा केले म्हटलं एवढे मोठे जमा झाले तू बरी तरी बिचारे एवढे मोठे आहे असून म्हणतो का नाही बा जेवढ्या देत नाही अशी म्हणून राहिली तू. हां किती मोठे आहे हे कसं जाऊ दे देऊन दे. भावनीचा टाइम आहे काय खिसखिस करायला पुरत नाही तर दिवसभर गिजगीज लागते बिचारा मागं. घेऊन घे तू आली सायनी घेऊन घे. हात गीत दिला तिथं ठेवला आहे देऊन दे त्या पोराले चारून दे चांगलं गरमच आहे. आता स्वयंपाक झाला ताताच आहे. हां असंही नाही आहे का आता गरम आहे तुला वाटत असं पाहून घे. हां पोराला चांगला गरम चारून दे. लागलं वरणाचं पाणी असं पाहिजे तर वरणाचं पाणी देतो लेकराला बाजून दे. हो माय दिवसभर हिंडा लागते तुला उलीचं लागत असं नाश्त्याचं करून घे ना. नाश्ते आहे मा घरी. हां ठेवते हो ताई लय चांगले आहे तुम्ही. हां नाही तर कोण विचारते आम्हाला फुकट नाही विचारत ना कोणी. हां तुमच्यासारखी बाई भेटायला लय हे वाटते. तसंच कोणी जवळ नाही करत हो ताई. पहा बरं तुम्ही माझ्या लेकराला तुमच्या लेकरासारखं समजून राहिल्या. हां गरम भात दिला वरण दिलं अधिक म्हणता वरणाचं पाणी देऊ का मला म्हणता नसतेच माझ्या लेकराला दिलं तेच लय मोठा आहे ताई. राहू द्या ताई. तू या लेकरू का माझ्या लेकरू काय सारखी तर आहे ना माय. हां आपण एकमेकीला जाणलं नाही तर कोण जाणं ना माय. हां इल्ली चल पडे बापा लय यल पाडता येते पण इले एवढं यल नाही तर मला नाही बाबा कोणासोबत एवढं यल ना. मग जातो मग ताई द्या बरं जरासं डोक्यावर उचलून द्या बरं. हां जाऊ गाव फिरायला लागते. केसावर भांडे घ्या केसावर भांडे विचारीनं नाही तर दुसरी आहे देत नाही कशाच. केसावर भांडे घ्या भांडे इकडे येऊ बाई. हो काकी येतो ना. काय पाहिजे हो काकू. मी म्हणत होती कप आहे काय काकी पहा तुम्ही फक्त काय पाहिजे तर. हो बाई एवढे दिवस तू काऊन नाही आली हो माय.
किती दिवसाची मी वाट पाहून राहिली हो माय. तू येशील तुझ्याशिवाय मी कोणाला केस नाही देत. उलीचे केस नाही देतच तुम्ही कोणाला उभंही नाही करत दारात. काकी बाबू झाला तर 2 वर्ष घरीच राहिली ना बाप्पा. राहण लागत काय लेकराले पाहिले. हो मोठं साजरा आहे हो माय लेकरू. थांब टोपलं धरतो बाप्पा. उभीच्या आहे टोपलं. डोकसं दुखून राहिलं का होती हो काकी? डोकसं काय दुकान. आता मला नेहमीची सवय. काय जास्त जण नाही आहे. कमी आणले वाटते एवढ्यात भांडे. एवढेच असते बाप्पा. जरासे खपले ना आता. तिथं बोवणी झाली 2-4 ठिकाणी तर आता कमी झाले. बाई पोराला हात दुकान आलंय. हो काकी ठेवतो ना थांबा. माय लेकरू राहते पडन गिड. हो काकी पाहतो ना पाहतो. बाई कप आहे काय? मला कप पाहिजे होते बाप्पा. बाई आहे ना कप. घेऊन ये ना केस. दाखवतो ना कप तुम्हाला. घे ना लागन ते कप. मी आणतो मग केस आणतो केस आणि द्या मग पण. हो आणा. केसावर भांडे घ्या भांडे. ते कप घे ठेवायचं. बाई हाय ना थांब दाखवतो तुले. हाय तर असं टोपलं सरकावर इकडे ठेव बाई. हे घे काढलं. हो काकू चांगलं दिसून राहिलं काकू. तर हे किती रुपयात देईन तुम्ही? माय पैशाचा धंदा नाही आहे माय. मी केस घेतो. केस असं दान ना बाई घरचे. आण केस चांगले आणलंय मोठे तवा देतो. उलीच्या केसात नाहीत बाई हे भांड. काकू माघारी थोडंशा आहे द्यान का मग थोड्याशा केसात? माय एवढ्या केसात एवढं मोठं भांडण देईन का माय? महाग आहे ना भांड. दुकानात तुला माहित असून किती महाग आहे म्हणून. निदान मग आम्हाला तेवढं तर लागून केस देत असून तर मग मला ते टोपलं देऊन देता काकू ते लाईनवालं. बाई तुला घ्यायचं असून तर घे. माय का सामानाची काही तू मजा करू नको. एवढं शायच्यात काही येत नाही हो बाई. आम्हाला तेवढ्या रुपयात पडत नाही म्हणून राहिली तुले. काकू मी मजाक काय करू राहिली? मी विचारून पाहून राहिली तुम्हाला देता का म्हणून. माय मालाची बाई मजाक केलेली आवडत नाही बरं. ते बापा देऊ नको राहू द्या. याच्यात 1 डझन कप देऊन दे होऊन जाते. एवढ्या याच्यात 1 डझन नाही 6 कप येते. 6 कप देतो बा. 6 कप घेत असून तर पट्टे बा. नाही तर राहू द्या तुम्ही तुमचं. तू ये जाऊ दे माय जाऊ दे 7 देऊन दे. असं बाप्पा घेऊन घ्या मग जाऊ द्या. आणि उभी आहे काहीच नाही घेतलं. काऊन नाही घेतलं वा? उलीशेस केस आहे त्या काकू म्हणजे नाही देत तर मग काय त्याच्यावर जबरदस्त आहे का बाप्पा? ना बाई देऊन दे ना तिले. तुमच्या बच्चे 4 कप देऊन द्या मग देतो मग मी तिले. देणार राहायची काही बोलता तुम्ही. आई तुमच्यावर आली तर तुम्ही आता नाही म्हणून राहिले. हात झटकले तसंच माय होत आई. मला परवडत नाही मी म्हणून देत नाही. राहू द्या काकू काही बोल नका. राहू द्या.